ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानदेवकृत सद्गुरुस्तवन भाग 4. ओव्या आहेत 8 ते 10. ज्ञानदेव गणेश रूपात सद्गुरूंना वंदन करत आहेत. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू, दाविसी तू. माया हीच कोणी तुझी स्त्री, तिची नृत्य क्रीडा, हा जो जगदरूपी आभास, त्यातील कौशल्य म्हणजे मायेचे आपल्या नृत्य क्रीडेत जगदाभास दाखविणे, हे तू आपल्या नृत्याच्या द्वारे दाखवतोस. म्हणजे तुझ्या आश्रयाने असणारी जी माया, तिची जगदभास रूपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस. हे असो विस्मो दातार, तू होसी जयाचा सोयर, सोयरिकेची या व्यवहारा मुकेची तू. हे श्री गुरु, हे राहू द्या. आश्चर्य हे आहे, तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुक्तोच. म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र आत्मप्रतीती होत असल्यामुळे त्याची आपपर भावना नाहीशी होते. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगत बंधू ऐसा भावो, धरो ओळगे उवावो तुझ्याची अंगी. तू अहंकारादी संसार बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारा आहेस, म्हणून जगतबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणे लागतो. म्हणजे जगतबंधू हे नाव तुला यथार्थ शोभते. ज्ञानदेव सद्गुरूंचे गणेश रूपात वर्णन करत आहेत. गणेशरूपी सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळं तेच विश्वाचे निर्माता ठरतात. परमात्मा मायेचा आश्रय करतो, त्यामुळे या जगताचा त्याच्याच अधिष्ठानावर भास होतो. ही माया म्हणजे जणू त्या सद्गुरू गणेंद्रांची पत्नी आहे. तिचा लास्यविलास म्हणजेच तिचा नृत्यविलास जगताचा आभास निर्माण करतो. तिला ज्ञानदेव वामांगी म्हणतात. पत्नी ही पतीच्या वामांगी मानलेली आहे. धर्मकार्यात तिचे स्थान पतीच्या वामभागी असते, म्हणून वामांगी माया म्हणजे जणू गुरु गणेंद्राची पत्नीच. त्यामुळे सद्गुरु गणेंद्र म्हणजे जणू अर्धनारी नटेश्वरच. त्या मायेचा स्वीकार केल्यामुळे जगताचा आभास निर्माण होतो. ती जगाला मोहवते, जणू काही ते तिचे आकर्षक नृत्यच असते. सद्गुरु गणेशही तिच्या नृत्याला तांडव नृत्याने साथ करून नाना प्रकारच्या नृत्य कला दाखवतो. तिने दाखवलेल्या जगताच्या आभासाला त्याचीही साथ असते. गणेश आणि त्याची माया म्हणजे शिव व शक्ती आहेत. ज्ञानदेव अमृतानुभवात सांगतात की जया एका सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. या उभयतांच्या राहण्याचे एकच ठिकाण आहे. दोघे जण एकाच प्रकाशाचे लेणे परिधान करतात आणि एकाच अनादीपणाने दोघेही नांदतात. एकाच परब्रह्माच्या अस्तित्वावर प्रकृती व पुरुष या कल्पना आहेत. म्हणजे दोघांमध्येही एकाच ब्रह्मचैतन्याची सत्ता आहे. म्हणून ती दोघे एकाच चित प्रकाशाने प्रकाशली गेली असल्यामुळं एकाच प्रकाशाचे लेणी लिहिलेली आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. ही एकत्र नांदणारी द्वयी हे जगदाभासाचे कारण आहे. माया ही वामांगी आहे, वाम मार्गाने चालणारी आहे. त्यामुळे तिच्या पकडीत सापडलेले जीवही वाम मार्गाचे आचरण करतात व स्वतःच स्वतःचा नाश करून घेतात. त्यावेळी सद्गुरू गणेश शंकरांसारखे तांडव नृत्य करतात व तिच्या या लास्यविलासाची जीवाला पडलेली भुरळ पुसून टाकतात. अशी या सद्गुरूंची कला अनुपम आहे असाही अर्थ या ओवीतून सूचित होतो. मायाग्रस्त जीवाला मुक्त करण्याचे महत्वपूर्ण काम सद्गुरू करतात. या मुक्तीसाठी सद्गुरू कोणता उपाय योजतात? ज्ञानदेव सांगतात की सद्गुरू गणेश ज्याच्याशी सोयरीक करतो, नातेसंबंध जोडतो, तो मनुष्य इतर सर्व नातेसंबंधाला मुक्तो. सद्गुरू शिष्य म्हणून एखाद्याचा स्वीकार करतात, मग त्यांच्यात गुरु शिष्याचं नातं दृढ होतं. हे नातं दृढ झालं की शिष्य इतर व्यावहारिक नात्यांमधून मुक्त होतो. जसे ज्ञानदेव स्वतः निवृत्तीनाथांशी शिष्यपणाने जोडले गेले आणि मग बंधुत्वाचं नातं लोप पावलं. निवृत्तीनाथ त्यांच्यासाठी केवळ आचार्य राहिले. श्री गुरूंना जगतबंधू असं म्हणतात. जगताचा बंधू तो जगतबंधू. जो बंधू या नातेसंबंधाने जोडलेला असतो तो आपल्या बांधवांचं कल्याण इच्छितो. तसेच गुरु सर्व जगताचे कल्याण इच्छितात, म्हणून ते जगतबंधू ठरतात.
ही एक नेहमीची जगतबंधू या शब्दाची व्युत्पत्ती आहे. ज्ञानदेव या शब्दाची व्युत्पत्ती वेगळ्या प्रकारे करतात. बंधू म्हणजे बंध, जगतबंधू म्हणजे जगताचा बंध. जगत हे चंचल अस्थिर असूनही त्यांनी निर्माण केलेला बंध मात्र दृढ असतो. जीवाला तो तोडून टाकणे शक्य नसते. सद्गुरू हे बंधन नाहीसे करतात, बंधनातून सोडवतात. म्हणून ते जगतबंधू आहेत, कारण ते मोहाच्या बंधनाचा ठाव ठिकाणच उरू देत नाहीत. ज्ञानदेवाने या शब्दाची केलेली व्युत्पत्ती व त्याचे विवरण हे वेगळंच आहे. हाच विचार ज्ञानदेव पुढच्या ओवीतही व्यक्त करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.